साऊंड करा, घाबरू नका. त्याला गोळा लावतो मी. हॅलो, उचललाय. हॅलो, हांडे साहेब. अहो, मी तेजूरला आहे, अध्यक्ष बोलतोय, देवराम लांडे. हो, कालला माणूस बुडाला, तुम्हाला पाहणी करायला वेळ लागायचं. तुम्ही तहसील डिपार्टमेंटला सांगा ना सर. धरण तुमचं आहे ना, एकीमेवर ढकलू नका ना. माणूस मिळालाय. माणसं इथं 200 लोक धरणाच्या कडला उभी आहेत. तहसीलदार सकाळी येऊन गेलेत. ते म्हणले इरिगेशन डिपार्टमेंटचं धरण आहे आणि हांडे साहेबांच्या ताब्यात धरण आहे. मग हांडे साहेब इथं येऊन जायला पाहिजे. अहो, तुम्ही ते रेस्क्यू टीम आहेत ना, तेच बोलवतात ना तहसील डिपार्टमेंट. अहो, तुम्ही तुमची काय जाऊ, तुम्ही प्रमुख आहे साहेब धरणाचे. धरणामध्ये जमिनी आमच्या बुडाल्यात. धरणामध्ये माणसं आमची मरतात. ज्या टायमाला आमचा माणूस धरणामध्ये मरतो. 2 लोक येऊन गेले ना तिथं ते. अहो, तुम्ही त्या शिपाई वाचमीन पाठवून काय करता साहेब? तुम्ही प्रमुख अधिकारी आहेत. तुम्ही माणसं मेल्यावर येते नाही, मग तुम्ही कधी येणार? दसकिरीला येणार का आमच्या? ठीक आहे, येतो. तुम्ही या इथं, मी साईटवर आहे. नाही तर मला काय बघा साहेब, ज्या टायमाला माणूस धरणापुरतो मरतो ना, तुमची जबाबदारी अधिकाऱ्याची. इथं येऊन पाहणी करणं, रिपोर्टिंग करणं, तहसीलदारला फोन करणं, रिस्क्यू टीम बोलावणं, ही तुमची जबाबदारी आहे. तुमचं धरण आहे. तुमच्या धरणामध्ये माणसं बुडतात. किती वेळ देणार तुम्ही इथं? येतो, 1.5 तास लागेल. या, मी थांबून राहतो इथं. आम्हाला चिडायला लावू नका, चिडचिड करायला लावू नका. तुम्हाला बाकीचं माती भीती जमतं, हे नाही जमत तुम्हाला. मातीचा काय विषय? ती माती झाली पण तुमची जबाबदारी आहे हांडे साहेब. तुम्ही मला उभा चिडायला लावू नका. तुम्ही इथं वापरून धरणावरती, नाही तर माझा मोर्चा येईल तुमच्या ऑफिसला. डायरेक्ट टाळा ठोकेल तुमच्या ऑफिसला. तुमची जबाबदारी आहे. धरण तुमचं, माणूस तुमच्या ह्याच्यातून आमचा बुडून मेलेलं आहे. या लवकर तुम्ही इथं. त्याच्या बापाची